सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याबाबत माझा अशासकीय ठराव मी मांडला होता आणि तेव्हा मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे विधानसभेचा ठराव करून पाठवला जाईल। मी केंद्रात जाऊन भेटूनही आलो। राज्याच्या अध्यक्ष महाराज या नस्तीचा जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा असे अधिकारी तिथं सापडतात की स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या राष्ट्रभक्तांच्या संदर्भातला फक्त वित्तीय कोणताही ताण नाही, फक्त विधानसभेचा ठराव करायचा। अध्यक्ष महाराज यामध्ये कोणतेही पैसे मागितले नाही आहे। अध्यक्ष महाराज यामध्ये भावनेचा आदर करायचा आहे। महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये जी जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली त्या राष्ट्रभक्त देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्नाचा प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे। 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ठराव विधानसभा कार्य असं सांगितलं आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी अशासकीय ठराव मांडला। तर जाहीरनाम्यामध्ये दिल्यावर 5 मार्च ते आज 23 जून आमचे नस्ती जर पुढे जात नसेल तर अध्यक्ष महाराज हा हक्कभंग माझा स्वीकारावा। खरं तर मी मंत्री महोदयांना विनंती केली, आपले नियम असे आहे की आपण मंत्री महोदयांवर हक्कभंग टाकतो, हाही बदल केला पाहिजे। मंत्री महोदयांची इच्छा असते, अधिकारी अध्यक्ष महाराज त्या नस्तीवर असे बसतात की एखादी कोंबडी बसली म्हणून अंड्यातून पिल्लं निघावं तसून त्या 10 नसत्या त्याच्यातून तयार होईल। अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, हक्कभंग स्वीकारावा। जरी मी मंत्री महोदयांच्या विरोधात मांडत असलो तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात स्वीकारला पाहिजे असा नियम बदलावा। ठीक आहे।